पायचे चांगले म्हणावं तर भाऊ नाराज होती. म्हणजे संकटच आहे ना. चांगले पाय कोणाला कोणाचे म्हणायचे? यांचा आवाज चांगला आहे का यांचा आवाज चांगला आहे असं जर एखाद्याला म्हटलं तर एखाद्याचा आवाज चांगला नाही असं म्हणता येईल, म्हणावं लागेल. एका म्हणता भले सहजची निंदिले असं होईल ना. आता काय करणार? पण माझे लखनजी फार हुशार होते. लक्ष्मणाने त्या दोन्ही चरणाकडे पाहिलं आणि खरं सांगू का भाभीजी, ए पावसे ए पाव सुंदर. म्हणजे रामप्रभूच्या पायाकडे चरणाकडे बोट दाखवलं. ए पावसे ए पाव सुंदर. ए पावसे ए पावसे ए चरणों से ए चरण सुंदर आहे. त्याचा अर्थ काही जानकीला समजला नाही, प्रभूला समजला. जानकीला असं वाटलं की चला आपले पाय चांगले आहे, पण त्याचा अर्थ तो नव्हता की जानकीजी भाभीजी या पायामुळे तुमचे पाय चांगले आहेत. हे जर पाय नसते ना तुमची पायपीट झाली असती. या पायामुळे तुमचे पाय चांगले आहेत. मला असं वाटते ही जी शक्ती आहे ही शब्दातलीच आहे. विठाला विठाला शब्दामध्ये शक्ती नाही. लाखो समाज असतो माऊलीच्या सोबत, तरी सुद्धा पोलीस नाही. शक्ती शब्दातलीच आहे ना. हजारो समाज असतो कीर्तनाला, तरी सुद्धा कोणी सुरक्षा नाही. शब्दातली शक्ती आहे ना. चरण युगल उकार उदर विशाल आपण जाणकार. मकार महामंडल मस्तकाकारे देवा तुझी गणेशू. शब्दातली शक्ती आहे ना. कोण म्हणते शब्दामध्ये शक्ती नाही? अहम ब्रह्मास्मी हे जे वेदाने आपल्याला बोधवाक्य दिलं शब्दातच आहे ना. तत्वमसी हे बोधवाक्य सुद्धा शब्दातलंच आहे ना. प्रज्ञानाम ब्रह्म हे सुद्धा बोधवाक्य शब्दातलंच आहे ना. आणखी अहम आत्मा ब्रह्म हे सुद्धा शब्दानेच दिलं ना. शब्दामध्ये कोण म्हणते शक्ती नाही? अरे शब्दाने तर माणसाचा उद्धार होतो एवढी शक्ती आहे. काना वचनाची भीती. अधिकार संपन्न असलेल्या शिष्याला त्याच्या कानाची आणि अधिकार संपन्न असलेल्या गुरुच्या वचनाची भेट झाली की त्याचा उद्धार होतो. महाराज ही शब्दातली शक्ती आहे ना. विठ्ठल विठ्ठल एक शक्ती आहे ज्याला शब्द शक्ती म्हणतात. काही गोष्टी शब्द शक्तीने होतात आणि काही गोष्टीसाठी क्रिया करावी लागते. त्यासाठी क्रियाशक्ती महत्वाची आहे. शब्दशक्तीपेक्षाही क्रियाशक्ती त्याच्या पुढची आहे. वैराग्य 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 हे शब्द आहेत, पण स्वतः वैराग्याचा अनुभव घेणे हे क्रिया आहे.
वैराग्याचा ज्याला अनुभव घेण्याची इच्छा असेल, त्याला किती कष्ट असतात, तर माऊली असं म्हणतात की वैराग्य ज्याला पाहिजे असेल त्याने अगोदर कुस्ती केली पाहिजे. उशी म्हणतात ना तुमच्याकडे. आणि कशाची केली पाहिजे? अजगराची केली पाहिजे. कशाची केली पाहिजे? अजगराची केली पाहिजे. ज्याला वैराग्य वाटावं, मी तिन्ही चौकदाराला सांगतो, तुम्हाला जर खूप वैराग्यवान व्हावं असं वाटत असेल ना, तर तुम्ही एखाद्या बिळामध्ये राहिलं पाहिजे. आणि कोण्या बिळामध्ये राहिलं पाहिजे? ज्या बिळामध्ये वाघ आहे तिथं वर्षभर राहिलं पाहिजे. त्यांना ते पाठवून पाहिजे. बरोबर आहे ना? आहे ना? माऊली असंच म्हणतायत ना, अजगराची कुस्ती करणं जसं कठीण आहे, ज्या बिळामध्ये वाघ राहत असेल त्या बिळामध्ये राहणं जसं कठीण आहे, लोहरसाच्या कळीमध्ये आप म्हणून उडी टाकणं जसं कठीण आहे, तशी वैराग्याची क्रिया सुद्धा अत्यंत कठीण मशकरूप धारण करून लंकेमध्ये जातात. लंकेमध्ये गेल्यानंतर विभीषणाच्या घरी जातात. विभीषणाला विचारतात माझी माय कुठे आहे? विभीषण बोटाने दाखवतो. हनुमानजी त्या ठिकाणी जात आहेत. हनुमानजीचं ते रूप पाहून जानकीला असं वाटतं की हा कोणीतरी राक्षस आहे. हनुमानजी आपल्या मातेचं दर्शन घेतात आणि शपथ घेऊन सांगतात की मा, मी रामप्रभूचा सेवक आहे. रामदूतमय मातु जानकी, सत्य शपथ करुणा निधान की. मी करुणा निधानाची शपथ घेऊन सांगतो मा, करुणा निधान हे शब्द फक्त जानकीच जाणत होती. आणि हे शब्द जर याला माहीत असतील, हे माझ्या प्रभूचं याला जर हे नाव माहीत असेल, तर नक्कीच हा प्रभूचा अत्यंत अंतरंग शिष्य आहे. आणि मग मात्र जानकीने त्याच्याकडे पाहिलं आणि त्यावेळेला हनुमंतराय म्हटले की मा, मला भूक लागली. अरे राजा, माझ्याजवळ काय तुला देण्यासाठी? तुझ्याजवळ जरी नसलं तरी या बागेमध्ये भरपूर आहे मा, की जे खरं म्हणजे माझ्यासाठीच आहे. तसं करू नको दादा, हे राक्षस आहे, हे बाग रावणाची आहे, हे लंकापतीची बाग आहे. भयंकर मोठमोठे राक्षस असतात राजा इथं, नको जाऊ त्या भागात, नको तोडू ते फळं. त्यावेळेला हनुमंतरायाने आपलं शरीर मोठं केलं. आणखी मोठे झाले, आणखी मोठे झाले, आणखी मोठे झाले, आणखी मोठे झाले. आणि शेवटी माझ्या हनुमंतरायाला जानकीला आशीर्वाद द्यावा लागला. अष्टसिद्धीनो निधी के दाता, अष्टसिद्धीनो निधी के दाता, अष्टसिद्धीनो निधी के दाता, अष्टसिद्धीनो निधी के दाता. हनुमंतरायाच्या बागेमध्ये गेले. त्या बागेचा विध्वंस त्यांनी केला. त्या ठिकाणी त्या बागेचा विध्वंस करण्यासाठी ज्या शक्तीची गरज आहे ती क्रियाशक्ती आहे. काही शब्द शक्तीने काम होत असतात, काही शक्तीसाठी क्रिया महत्वाची असते आणि काही कामासाठी ज्ञान सुद्धा अत्यंत महत्वाचं असतं. शब्द आहेत, क्रिया आहेत, ज्ञान नसेल तर शब्द आहेत घट,
नाही का? समोर सगळं निमित्त कारणही आहे, पण कपाल जर जोडताना आले तर नाही का, ज्ञान नसेल तर. आणि म्हणून ज्ञान सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. त्याचं क्रियाही असली पाहिजे, शब्दही असले पाहिजे. आणि एखादं कार्य व्हावं असं वाटत असेल तर त्या कार्याचं ज्ञानही असलं पाहिजे. त्याला ज्ञानशक्ती असं म्हणतात. या जगातले जे काही कामं होतात ना, त्याच्या पाठीमागे शब्दशक्ती सांगेल मी तुम्हाला. हे बघा, एखादा कागद आहे, तो कागद जर एखाद्या माणसाला आपण दिला तर त्याचा वापर तो कसाही करेल, कारण तो कागद आहे. पण दुसराही एखादा कागद आहे, त्याच्यावर जर राजाची सही असेल तर त्याचा उपयोग मात्र भजे खाण्यासाठी केला जाणार नाही, तो भजे घेण्यासाठी करावा लागेल. एखादा कागद असेल तर त्याचा उपयोग तुम्ही भज्यासाठी करू शकता, पण भजे खाण्यासाठीही कागदच महत्वाचं आहे आणि भजे घेण्यासाठीही कागदच महत्वाचं आहे. लक्षात आलं ना? पूर्वीच्या काळामध्ये कागदाचे नव्हते, पूर्वीच्या काळामध्ये चामड्याचे पैसे होते. आणि त्या चामड्याचे पैसे होते आणि त्याच्यावर राजज्ञाची अक्षरं असायची. आणि ती अक्षरं असली की त्या चामासाठी जोडती सकळ वस्तू तुम्ही जगातलं काही विकत घेऊ शकत होता. आता कागदावर जर राजज्ञाची अक्षर असतील तर त्या कागदाने सुद्धा तुम्ही जग विकत घेऊ शकता. ही शब्दातली शक्ती आहे, ही क्रियेतली शक्ती आहे, ही ज्ञानातली शक्ती आहे. इथपर्यंत आपण अगोदर आपण ज्यांचा अभंग आहे त्यांचा अधिकार पाहिला, नंतर आपण शब्दशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्तीचा विचार करत असताना ज्ञानाची सुद्धा शक्ती आहे. ज्ञानामध्ये तिचं ज्ञान असलं पाहिजे. रामायणामधलं तसं सांगितलं जाते की ज्या वेळेला राम रावणाचं युद्ध सुरू होतं, रावण काही केल्याने मरत नव्हता आणि रावणाला तर त्याचा निपात करण्यासाठी आपण आलो म्हणून प्रभू त्याच्याशी झुंजत होते. आणि त्याचं एक होतं बघा, त्याला शत्रूची पाठ दिसल्याशिवाय तो मरणार नव्हता. आणि हनुमानजी म्हणत होते की प्रभू हे केलं पाहिजे. प्रभू म्हणतात, गड्या हनुम्या काही झालं तरी चालेल, पण आपण पाठ तर कुणाला दाखवणार नाही. आपण फक्त देव नाही, आपण क्षत्रिय माणसं कोणाला पाठ दाखवत नसतात. आपण तर काही पाठ दाखवणार नाही. अरे म्हणे बाबा, त्याच्याशिवाय तू मरणार नाही. काही झालं तरी चालेल, आपण गेलो तरी चालेल, गड्या पण पाठ नाही दाखवणार. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हमारे का हमने झुकने दिया. काही झालं तरी चालेल, दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे. काही झालं तरी चालेल. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, जिंकावं वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं. जिंकावं वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं, असं मी म्हणत नाही. बघ, रामप्रभू हनुमानजीला सांगतो, जिंकावं वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं, लढून मरावं आणि मरून जगावं हेच आम्हाला ठावं. लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं. देशापायी सारे विसरू माया ममता नाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती. देव देशन धर्मापायी प्राण घेतला हाती. पाठ नाही दाखवणार गड्या. त्यावेळेला हनुमानजी म्हणतात, बाबाचं ऐकायला तयार नाही, त्याच्याशिवाय तो जाणार नाही. आणि म्हणून हनुमानजीने त्या ठिकाणी ज्ञानशक्तीचा वापर केला. हनुमानजीने आपल्या शक्तीला त्या ठिकाणी आज्ञा केली की बस जायचं, त्याच्या कानावर थोडीशी वडवड करायची. शक्ती जायची, प्रभूच्या कानावर वडवड करायची, प्रभू कान झटकायचे, शक्ती आवरून घ्यायचे, आणखी जायची, आणखी वडवड करायची, आणखी तसंच व्हायचं, आणखी करायचं, आणखी शेवटी प्रभूला काय झालं आहे म्हणून अर्धी पाठ दिसली आणि त्या ठिकाणी रावणाचा निपात झाला. ही शक्तीच आहे, ज्ञानशक्ती. आता पुढे महिमा एक लक्षात ठेवा. ज्ञानशक्ती असू द्या, क्रियाशक्ती असू द्या वा शब्दशक्ती असू द्या, ही घटित आहे, हे नियमित आहे आणि संबंधित आहे. विठ्ठल विठ्ठल. शब्दशक्तीने
एखादं कार्य होणं हे नेहमीच आहे. त्यावेळेला त्यांच्या शब्दशक्तीने जर एखादं कार्य होत असेल तर आपल्याही शब्दशक्तीने कार्य होऊ शकते. हे नेहमीच आहे. हे नेहमीच आहे. त्यांच्या जर क्रियेने एखादं कार्य होत असेल तर आपल्याही क्रियेनं कार्य होऊ शकते. हे घटित आहे. आणि त्यांच्या जर ज्ञानाने कार्य होत असेल तर आपल्याला जेवढं ज्ञान आहे त्याने सुद्धा कार्य होऊ शकते. हे संबंधित आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही थकलेले आहात मला माहिती आहे. तुम्ही सकाळी किती वाजता उठले साहेब? 2 वाजता उठले. आता खरं म्हणजे तुमची ही कीर्तनाची वेळ नाही, झोपेची वेळ आहे. तरी पण आता कीर्तन तर ऐकावंच लागेल. आणखी अर्धा तास राहिला आपला, त्याच्यापेक्षा जास्त नाही का. 11 वाजता 9:30ला सुरू झालं, 11:30 पर्यंत चालायचं आहे. तुम्हालाही आता थोडा विश्रांतीची गरज आहे. आणि म्हणून ऐका, ह्या ज्या शक्ती आहेत ना या घटित आहेत, त्या नियमित आहेत आणि ह्या संबंधित आहेत. म्हणून याला ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि शब्दशक्ती म्हणतात. याच्या पुढचा महिमा आहे. तुमच्या लक्षात आलं का? अरे त्याही वेळेला ज्ञानाने एखादं कार्य होत होतं, आताही आपल्या ज्ञानाने कार्य होतं. हे घटित आहे. त्याही वेळेला होत होतं, हे अघटित नाही. हे घटित आहे. त्याही वेळेला क्रियेने कार्य होत होतं, आताही क्रियेने कार्य होतं. हे अघटित नाही. हे असंबंधित नाही. हे संबंधित आहे. नाही का? त्याही वेळेला शब्दाने कार्य होत होतं, आताही होते. हे सुद्धा न्यायिक आहे. पण महिमा कशाला म्हणतात? जो घटित नाही त्याला महिमा म्हणतात. जो संबंधित नाही त्याला महिमा म्हणतात. आणि जो नैतिक नाही, म्हणजे नियमाने नाही, त्याला महिमा म्हणतात. या महिम्याचा आपल्याला विचार करायचा. महिमा कशाला म्हणतात? जो संबंधित नाही त्याला महिमा म्हणतात. तुम्ही कासव पाहला ना. कासव जर दिसला म्हणे तर त्या दिवशी धनप्राप्ती होत असते. म्हणून लोक आता कासवाची अंगठी घालतात बोटांना. कासव असतो. कासवाची पिलं असतात पाण्यामध्ये. कासव असतो बाहेर. तो कासवीन तिथं गेली की ते पिलं बाहेर येतात काठावर आणि ते कासवीन त्यांच्याकडे पाहते. आणि ते पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्या पिलांचं पोषण होतं. हे घटित आहे. हे घटित आहे. अरे हे गोष्ट घटित नाही, हे अघटित आहे. बरं ते कासव बाहेर आहे, पिलं आत आहे. काही संबंध आहे? हे संबंधित नाही. हे संबंधितही नाही आणि जे घटितही नाही याला महिमा म्हणतात. आता आणखी पहा. एखादा दगड आणायचा तुम्ही आणि तो दगड आणल्यानंतर त्याला या लोखंडाला, या स्टँडला त्याचा स्पर्श करायचा. त्या दगडाचा स्पर्श झाला की या लोखंडाचं सोनं होणं हे घटित आहे. हे नियमित आहे. हे संबंधित आहे. एखाद्या वेळेला त्या दगडाचा संबंध त्याला झाला, पण लोखंडाचं सोनं होण्यासाठी काय संबंध आहे? लोखंडाचं सोनं होते त्या ठिकाणी काय संबंध आहे? ही गोष्ट घटित नाही. ही गोष्ट नियमित नाही. ही गोष्ट संबंधित नाही. तरी सुद्धा त्या दगडाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही.
परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होणं हे घटित नाही, तो परिसाचा महिमा आहे. महिमा तर म्हणजे हा जो स्पीकरवाला आहे त्याला जर आपण परीस दिला ना तर हा पुढच्या वर्षी आमदारकीला उभा राहील आहे. इकडे येणार डायरेक्ट आमदार होईल. अर्थात हा परिसाचा महिमा आहे की जो घटित नाही, जो नियमित नाही, जो संबंधित नाही, तो महिमा आहे. आता पुढे जा. सातपुते साहेब, मोक्ष कशाने? ज्ञानाने का ज्ञानानेच? ज्ञानानेच. प्रकाश कशाने जातो चोरदार? प्रकाश कशाने जातो? काय राव, काय ते सांगा तुम्ही. पण जाऊ द्या. हे अंधार कशाने जातो? पंगत नाही, पंगत कसली की अंधार जातो. झालं ना पंगत. प्रकाश कशा, अंधार कशाने जातो? अंधार कशाने जातो? प्रकाशाने का प्रकाशानेच? प्रकाशानेच जातो. असं मोक्ष कशाने भेटतो? ज्ञानानेच. ज्ञाने विन एके उपाय करीशी जितू. ज्ञाने विन मोक्ष ज्ञानाने मोक्ष, शब्द ज्ञानाने नाही. कोणतं ज्ञान असलं पाहिजे? परोक्ष का अपरोक्ष? अपरोक्ष असलं पाहिजे. शब्द ज्ञानाने तर नाश होतो. लक्षात. नाश केला शब्दज्ञान. शब्द ज्ञानामुळे नाश होत असतो. त्यासाठी त्या ज्ञानाचा अनुभव महत्त्वाचा असतो की ज्याच्यामुळे मोक्ष प्राप्त होतो. संकल्पित वेळामध्ये आपल्याला थांबायचं आहे. नाश केला शब्दज्ञानी. विठ्ठला विठ्ठला. असू द्या, दृष्टांत नाही देत. ज्ञानानेच मोक्ष होतो. समजा चोपदार स्वप्नातलं भय जावं असं वाटत असेल. स्वप्नामध्ये तुम्हाला एखाद्या माणसाने तुमच्या डोक्यात घाव घातला कुऱ्हाडीचा, पण कुठं? स्वप्नात. तर त्या कुऱ्हाडीच्या घावाचं औषध काय? गावडीची उडी म्हणून सांग. समजा आपण घाव घातला
असा कुऱ्हाडीचा घाव तुमच्या डोक्यात घातला तर स्वप्नामध्ये, तर त्या घायाचं औषध काय? ते पंगत म्हणतात. स्वप्नामध्ये तुम्हाला असा धनाचा हांगा भेटला. आता हे तर चांगलं आहे का नाही? पण स्वप्नामध्ये भेटला त्याचा आनंद किती वेळ टिकेल? म्हणजे तुम्हाला स्वप्नामध्ये भेटून असं वाटते का आपल्याला ती जागा बांधायची आहे पंढरपूरची, त्याला अजून 2 कोटीची गरज आहे, इथं 4-5 कोटी लागणार आहे. असा जर एखादा हांडा भेटला तुम्हाला, कामी पडेल ना. ज्यांच्याजवळ हांडे आहेत ते द्यायला तयार नाही. पंढरपूरची प्रशस्त जागा त्या ठिकाणी उभी राहिली. गुरुवर्य राऊत महाराज सुद्धा त्या जागेवर सारखा चक्कर मारतायत, पाहणी करतायत. आणि मोतीराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थाशिवाय काहीही केलं नाही, काहीही केलं नाही. मोतीराम महाराजांनी जातीचाच काय पण किड्याचा सुद्धा अवेर केला नाही, हे लक्षात ठेवा, नाही का? किड्याचा सुद्धा अवेर केला नाही. असे मोतीराम महाराज जर आपल्या परिसरामध्ये जन्माला आले असतील आणि खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्या सामान्यावर जर त्यांनी प्रेम केलं असेल तर त्यांचं ऋण फेडण्याची संधी तुम्हाला आहे, ती घालवू नका, ते घालवू नका. भजनावर कीर्तनकाराचं किती प्रेम असलं पाहिजे, भजनावर महाराजांचं किती प्रेम असलं पाहिजे याचं उदाहरण म्हणजे मोतीराम महाराज आहे. मोतीराम महाराज ते गोडे खायचे, त्याला रोडगे म्हणताय, बिट्ट्या नाही का, ते टाकायचे आणि ते खायचे. त्याला तूप लागायचं. पण एखाद्या वेळेला वाटीभर तूप जर ते बनवण्यासाठी त्यांना दिलं तर ते पहिले विचारायचं माझ्या भजनाला आहे का? एवढंच तूप जर माझ्या भजनाला असेल तर मला द्या, नाही तर देऊ नका. एवढं प्रेम ज्यांनी भजनावर केलं, एवढं प्रेम ज्यांनी संप्रदायावर केलं, एवढं आपल्यावर त्यांचं ऋण आहे देतो की आपण आज निर्व्यसनी आहोत. एवढं आपल्यावर त्यांचं ऋण आहे की आपली मुलं निर्व्यसनी आहे. एवढं आपल्यावर त्यांचं ऋण आहे की खऱ्या अर्थाने आपण सगळे पारमार्थिक आहोत. हे ऋण फेडण्याची संधी ज्या ज्या वेळेला तुम्हाला प्राप्त होईल ना, त्या वेळेला ती घालवू नका. आणि ती जर घालवली तर हे ऋण तसंच राहील बघा तुमच्या डोक्यावर. खरं सांगा सातपुते साहेब, एखाद्या बापाचा मुलगा जर व्यसनी असेल, नाही का, व्यसनी असेल तर व्यसनामध्ये पैसे जातात किती किती पैसे जातात. एखादा माणूस जर व्यसनी असेल तर त्या व्यसनामध्ये पैसे जातात किती, तुम्ही हिशोब तर करा. त्या व्यसनापासून जर आपल्याला महाराजांच्या कृपेने आपण त्या व्यसनामध्ये सापडलेले नसाल आणि हे परमार्थ हेच जर व्यसन त्यांनी तुम्हाला घालून दिलेलं असेल तर माझी पुन्हा तुम्हाला विनंती आहे की तेही जागा अपूर्ण आहे, हेही जागा पुढे बांधायची आहे. तुमच्यावर कर्ज आहे, उपकार करत नाही, ते कर्ज तुम्हाला फेडायचं आहे, लक्षात ठेवा. विठाला विठाला विठाला.